बातमी आणखी एक मार्ग. चलान आणि कचरा डांक सोडून बातमीचा तिसरा उपाय म्हणजे बाहेरच्या काही सहानुभूती बाळगणाऱ्या हिंदी गृहस्थांकडे कारागारातील कामे करून बाहेर जाणाऱ्या लहान सहान अधिकाऱ्यास धाडणे हा होय. ते बाहेरचे सहानुभूती बाळगणारे लोक वर्तमानपत्रे वाचणारे क्वचितच असत. ते आमच्यासाठी म्हणून जरी वाचू लागले तरी त्यांनी कळवलेली बातमी तोंडी आणण्याची बुद्धिशक्ती बहुधा त्या बाहेर जाणाऱ्या अशिक्षित मित्रास नसे. बातमी लिहून देण्यास आणि आणण्यास धारिष्ट करणारा हजारात एखादा, तसे कोणी केल्याचे उघडकीस येताच बाहेरच्या लोकास इतका छळ साहजिकपणेच सोसावा लागे की त्यास तसे करण्याचा आग्रह निदान मी तरी कधीही करीत नसे. परंतु अशा ठिकाणी परिस्थितीतही तसे धाडस करून राजबंदीवानांना महत्त्वाचा एखादा वर्तमानपत्रित तुकडा धाडण्याचे आणि तो घेऊन आत येण्याचे साहस करणारे लोक त्या पाण्याच्या वसाहतीतही निघत असत. अशा साहसी लोकास केव्हा केव्हा ते धरले गेल्याने कडक शिक्षा होत. नोकऱ्या जात, पण पुन्हा कोणी ना कोणी धजेच. राजबंदीवानांच्या संगतीने आणि उपदेशाने आणि जसजशी देशभक्तीची बीजे साधारण जनतेच्या आणि बंदी जगताच्या अंतःकरणात रुजली गेली तसतशी ही साहसाची सेवा ते कर्तव्य म्हणून करू लागले. पण पहिल्या 2-3 वर्षात मात्र वर्तमानपत्राचा बोटभर तुकडा देखील बंदीवानाने आणावा म्हणून नाही त्या प्रकारे त्यांची विनवणी करावी लागे. कित्येक वेळा त्यास दुसरे काही आमिष दाखवण्याचे सामर्थ्य नसल्याने राजबंदीवानांनी आपली भाकर त्यास द्यावी आणि दिवसभर अर्धपोटी देखील राहावे की संध्याकाळी स्वदेशभूमीचा एखादा तरी निरोप ऐकावयास मिळावा. कधी कारागाराचे भिंतीवरून फेकलेले तर कधी थाळीमध्ये बाहेरून घुसडून ठेवलेले, नाळीत आतून हात घालून काढून घेऊन अशा अनेक युक्त्यांनी तुकडे ताकडे जमवून वाचावे. याविना आणखी एक मार्ग म्हणजे कोणा अधिकाऱ्याच्या तोंडून चुकून वा सहानुभूतीपूर्वक एखादी बातमी निघून गेली तर तो या मार्गाने केव्हा केव्हा स्वतः बारीसाहेबही बातमीदारांचे काम करीत असत. पण त्यांचे वरदान सदोदित शापगर्भच असे. हिंदुस्थानाला प्रतिकूल राजबंदीवानास आपल्या पक्षाच्या अशक्ततेची व आपल्या आशांच्या वैफल्याची जाणीव होऊन ज्यायोगे त्यांचा निरुत्साह होण्याचा संभव असेल अशा बातम्या बारीसाहेब स्वतःहून आणि तेही उपकार करून आम्हाला सांगत असत आणि आम्ही त्यावर काय टीका टिप्पणी करतो ते आपल्या दैनंदिन डायरीत लिपून ठेवीत. परंतु तरीही आम्ही त्या बातम्या सांगितल्याविषयी त्यांचे आभारच मानित असो, कारण अनुकूल तीच बातमी ऐकणे ही प्रीतीची आवड नैसर्गिक असली तरी आपल्या प्रियकराची प्रतिकूल बातमीही ऐकणे हे वीरांचे कर्तव्यच आहे. अनुकूल बातमीने प्रीती संतुष्ट होते तर प्रतिकूल बातमीने भक्तीचे व धृतीचे बाहूस पुरपुरू लागून त्या प्रतिकूलापासून प्रेमाची सुटका करण्यास्तव प्राणाचे होम करण्यास वीरता सज्ज होते. अशा प्रतिकूल बातम्या बारीसाहेब कशा देत आणि देववीत ह्यांची काही उदाहरणे पुढे येतीलच. एकच येथे स्पष्टीकरणार्थ म्हणून सांगणे पुढे आहे. देशभक्त नामदार गोखले जेव्हा वारले तेव्हा ती बातमी मी संध्याकाळी जेवत असता बारीसाहेबांनी कारागारात येऊन मला सांगितली. वेल, यू ऑलवेज वॉन्ट न्यूज, मिस्टर सावरकर. हिअर इज समथिंग फॉर यू. गोखले इज डेड. सावरकर, तुम्हाला नेहमी बातमी हवी असते नाही? ही घ्या बातमी. गोखले वारले. गोखले वारले? मला क्षणभर ते खरे वाटेना. इतकी अकल्पित ती बातमी होती. मी दुःखद्वार काढलेले पाहून बारी म्हणाले, पण ते तुमच्या विरुद्ध होते ना? मी म्हटले, छे, मी त्यांच्याच महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. मतभेद असेल, विरोध नव्हे. ते आमच्या हिंदुस्थानातील ह्या पिढीतले एक निस्सीम देशभक्त आणि देशसेवक होऊन गेले. पण बारी म्हणाले, तुमच्या खटल्यात त्यांच्या विरुद्ध तुम्ही भयंकर कट केल्याचा पुरावा आलेला होता तो, आणि तुम्हास धरल्याविना हिंदुस्थानात शांतता प्रस्थापित होणार नाही असे ते म्हणाले होते ना? मी उत्तरलो, त्याविषयी दंतकथांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. त्यांची माझी प्रत्यक्ष संभाषणे झाली आहेत आणि आम्हा दोघांविषयी परस्पर दोघांचही अत्यंत पूज्य बुद्धी वाटत असे हे त्या भाषणाच्या वेळी उपस्थित असलेल्या गृहस्थांना माहीत आहे. त्यास देशहिताच्या दृष्टीने माझा मार्ग क्वचित मान्य नसेल, पण म्हणून त्यांच्या देशभक्तीची थोरवी लेश मात्र उणी होत नाही
आणि कटाविषयी विचाराल तर इंग्लंडमध्ये त्यांच्या 1-2 विरुद्ध भाषणांनी प्रक्षुब्ध होऊन जेव्हा अभिनव भारतातील काही पुढारी त्यांच्यावर आक्रमण करण्याच्या गोष्टी गुप्त बैठकीत बोलले तेव्हा त्या अमंगल विचारांचा तीव्र विरोध निषेध करून प्रामाणिक मतभिन्नतेसाठी कोणावरही आक्रमण करणे आणि तेही स्वजनांवर करणे हे घोर पातक आहे. हा खरा अत्याचार होईल हे मी त्यास समजवून दिले आणि तो ठराव संमत होऊ दिला नाही. ही गोष्ट ते स्वतःच सांगतील. जर प्रत्येक हिंदू गोखल्यांइतका तरी देशभक्त आणि देशसेवक होईल तरीही. आमचे हे संभाषण बारीने यथाक्रम टिपून ठेवले होते. काही काळाने मला एकदा ते टिपण पाहावयास मिळाले. त्यात बारीसाहेबांनी आश्चर्य एक विधान केले होते आणि हेच विधान ते इतरत्रही करीत की वरवर किती भिन्न आणि विरोधी दिसले तरी हे महाराष्ट्रीय अंतःकरणातून सर्व एक आहेत. ही गोष्ट सांगताना मला एका थोर देशभक्ताच्या असल्याचा दुसऱ्या एका व्यक्तीची आठवण होत आहे. इंग्लंडमध्ये असताना लाला हरदयाळ सांगत की ते पुण्यास टिळकास भेटावयास गेले होते. नंतर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून गोखल्यास भेटावयास गेलो. हिंदुस्थानात ते सर्वत्र निरनिराळ्या प्रतिस्पर्धी पुढाऱ्यास असेच भेटत आलेले होते. त्या समयी त्यास एकमेकांविरुद्ध द्वेषपूर्ण निंदा त्या प्रतिस्पर्ध्यांनी केलेली ऐकावी लागे. पण टिळकांनी आणि गोखल्यांनी हरदयाळासारख्या होतकरू आणि तेजस्वी तरुणास आपापल्या देशास सेवेच्या मार्गास अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांच्यापैकी कोणाच्याही तोंडून दुसऱ्यांचे विरुद्ध अन्यायाचे वा द्वेषाचे एक अवाक्षरही मिळाले नाही. उलट प्रत्येकाने दुसऱ्यांविषयी अत्यंत आदर दाखविला. टिळकांनी म्हटले, गोखल्यासही एकदा भेटा आणि गोखल्यांनी म्हटले, आपण टिळकांकडे उतरला ते ठीकच केले. मला माहीत आहे की तरुण पिढीही त्यांच्याच हाती जाणार आहे. ही गोष्ट सांगून लाला हरदयाळ म्हणत, परक्यांसमोर उभे राहतातच आम्ही एकशेपाच आहोत. ही भावना आम्हात इतर प्रांतीयांपेक्षा महाराष्ट्रात अधिक प्रमाणात वसत आहे आणि आपसातील वैयक्तिक वैमनस्य राष्ट्रीय कार्यात विसरून जाण्याची कला महाराष्ट्रीय धुरीणास जिकर होऊन अधिक साधलेले आहे, असा मला पुष्कळ वेळा अनुभव आला आहे. वर दिलेल्या अनेक अडचणीत अशा अनेक उपायांनी दूर करीत पहिली 2-3 वर्ष राजबंदीवानांनी मोठ्या प्रयासाने हिंदुस्थानाची बातमी आणण्याविषयविण्याची आणि अंदमानाची हिंदुस्थानास पोचविण्याची व्यवस्था करीत असावे. पुढे त्यांचे तेथील स्थिती जशी सुधारत गेली आणि शक्ती वाढत गेली तशी हिंदुस्थानातील पत्रव्यवहार ठेवण्याची ही साधने अधिक परिणामकारक होऊ शकली आणि त्यांच्यात नव्या साधनांची भर पडली. तिची त्रोटक माहिती यथाक्रम पुढे येईलच. या रीतीने थोडेच दिवसात राजबंद्यास नक्की माहिती मिळाली की होतीलालांचे पत्र प्रकाशित केल्यामुळे बंगाली छापखाना जप्त झाला इत्यादी बातम्या बारीने केवळ आपल्या खिशातून काढल्या होत्या आणि राजबंद्यांना धाक दाखवण्यासाठी आपल्या हस्तकाचे हस्तक पसरविल्या होत्या. थोडेच दिवसांनी त्या प्रसिद्ध झालेल्या पत्राचा बंगाली पत्रातील तुकडाही आम्हास कारागारात पाहावयास मिळाला. मला तेलाच्या घाण्यात जुंपले गेले होते ही बातमी प्रथमतः याच वेळी हिंदुस्थानात प्रसिद्ध झाली. ती कोणी नंतर अमेरिकेत कळवली. तेथे अभिनव आणि त्यावरून छापून त्या हस्तपत्रकांच्या शेकडो प्रती वाटल्या. त्याचा परिणाम तेथल्या हिंदी लोकांवर काय झाला हे पंजाबातील लाहोरच्या कटाची मंडळी अंदमानास कैद जेव्हा आली तेव्हाचा वृत्तांत दिसून येईलच.